ज्या पद्धतीनं त्यांनी आपले पांढरे शुभ्र कपडे परिधान केले होते, त्यांचं मनही तसंच स्वच्छ होतं आणि खरोखर साक्षात पांडुरंग होता आणि तो पांडुरंग आज निघून गेला. भयंकर वेदना होत आहे. साहेबांनी ती मोठी चूक केली की मुलाशने त्यात उतरलं नाही. वेळेत उतरलं असतं तर आज भया छड्डू मारून उभा राहिला असता, आम्ही कमी पडलो नसतो. पण ही चूक झाली, आम्हाला बोलायचं नाही. साहेबांच्या जाण्यानं फार मोठं आमच्या तालुक्याचं पूर्ण मतदारसंघाचं नुकसान झालं आहे. तसंच आता ती उणीव भासतीच आम्हाला, प्रत्येक घर गोष्टीला उणीव भासते. कारण जे साहेबांच्यावर प्रेम करणारी जनता आहे त्यांच्या प्रत्येकाला ती आठवणीत राहतात. हर घडीला साहेबांच्या आठवणीत आम्हाला आम्ही जोपर्यंत आहेत तोपर्यंत तरी आम्ही काही विसरणार नाही. यांना विसरलो किंवा त्यांच्या मुलाला विसरलो तर आम्हाला देव सुद्धा माफ करणार. कुणाशी गद्दारी केली नाही, गद्दारी त्यांना कधी आयुष्यात जमलीच नाही आणि गद्दारी करणाऱ्याला त्यांनी कधीही थारा दिला नाही. असे एकमेव नेतृत्व म्हणजे सामान्य जनतेला पदावर नेऊन ठेवण्याचं काम हे PN साहेबांसारखा नेता कोणताही करू शकत नाही, एवढं माझं ठाम मत आहे. कोण विरोधक आला, कोण लहान आला, मोठा आला, त्यांच्याशी किंवा लहान मोठं त्यांच्याकडे कधीही काय त्यांनी असं जाणलं नाही. कामासाठी गेले, व्हील असेल तर होय म्हणणार, नसेल तर होणार नाही म्हणणार, असं चोख बोलणारा एक पांडुरंगच होता तो. हे साहेबांच्या बरोबर जसं एकनिष्ठ राहिलो तसं राहुल भैया जे काय इथून पुढे निर्णय भविष्यात घेतील त्या निर्णयाशी अगदी आम्ही ठाम आहोत. याबद्दल शंका घेण्याची काय गरज नाही. आता जे भैया आहेत त्यांनी काही केलं, उडी घ्या म्हणले तर आम्ही आज घ्यायला तयार आहे. ते निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल. करवीर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार स्वर्गीय PN पाटील साहेब यांचा आज प्रथम स्मृतिदिन आहे आणि या निमित्तानं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन PN पाटील प्रेमी यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आणि या संदर्भातच त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि माणूस म्हणून त्यांचं स्थान काय होतं, त्यांचं नेतृत्व कसं होतं हे जाणण्यासाठी आज PN पाटील साहेब यांचे काही कार्यकर्ते, जुने जाणते कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आणि त्या संवादातूनच त्यांचं माणूस म्हणून स्थान, त्यांचं नेतृत्व, त्यांचा स्वभाव कसा होता जाणून घेऊया. साहेब काय सांगाल, आज PN साहेबांची पहिली स्मृतिदिन आहे. आज साहेबांना जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. काय आता तुमच्या नेमक्या भावना आहेत? भावना साहेब काय अतिशय प्रामाणिक, चांगल्या स्थितीचा माणूस. आम्ही आमच्या मतदारसंघात आल्यापासून चांगल्यापणानं आम्ही त्यांना हे करून बाहेरल्या ह्यानं बघितलेलं आहे. आणि जास्तीत जास्त कामाच्या ह्याच्यात तर काय बोलायचं कामच नाही, काम सांगायचं फक्त, दुसरं काय बोलायचं नाही. आम्ही काय पुढे कधी काय बोललो बी नाही आणि बोलायचा प्रसंग बी कधी आला नाही. काम सांगितलं ज्याच्या वेळी त्यांनी काम त्यांचं वेळेच्या वेळी केलं आणि बाकीची काय अडचण कधीही कधी आली नाही. साहेबांना तुम्ही पहिल्यांदा भेटला त्यावेळी त्यांचा साहेबांचा तुमच्याशी एक नातेसंबंध कसं तयार झालेलं? आमच्या राजकीय ह्याच्यातनं नातेसंबंध झाले, असंच कामानिमित्त गेले की अशा ह्याच्यातनं झाले. आमच्या पारळीचे पाहुण्यापाहिजे बी संबंध होते. त्यांची बहीण आमची दुसरं घेऊन दिलेला आहे त्याचे संबंध होते. आम्ही सुरुवातीला गेल्यापासून आम्हाला अनुभव त्यांचा चांगलाच आला, अतिशय चांगला अनुभव, चांगल्या पद्धतीने. साहेब तुम्ही काय सांगाल, साहेबांची पहिली भेट असेल, त्या पहिल्या भेटीनंतर साहेबांचा स्वभाव किंवा त्यांचा अनुभव तुमच्या संदर्भात काय होतं? साहेबांच्यासाठी जर सांगायचं म्हटलं साहेब तर कोण विरोधक आला, कोण लहान आला, मोठा आला, त्यांच्याशी किंवा लहान मोठं त्यांच्याकडे कधीही काय त्यांनी असं जाणलं नाही. कामासाठी गेले, व्हील असेल तर होय म्हणणार, नसेल तर होणार नाही म्हणणार, असं चोख बोलणारा एक पांडुरंगच होता तो. आणि ह्याच्या पुढं आम्हाला काय ते त्यांच्यासाठी सांगावं असं काय वाटत नाही. जर आम्हाला जर त्यांना विसरलो किंवा त्यांच्या मुलाला विसरलो तर आम्हाला देवसुद्धा माफ करणार. आता तर साहेब जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. त्यांचे विचार, त्यांचे आचार जे होते ते आता कसं घेऊन तुम्ही पुढे जाणार आहात? आम्ही त्यांच्या घराशी, त्यांच्या पोरांची जी नातं जे आहे, आम्ही जोपर्यंत आहेत तोपर्यंत तरी आम्ही काही विसरणार नाही. एवढीच आम्हाला म्हणजे आमच्याकडे जी भावना आहे त्यांच्या विसरणार नाही आणि विसरणारे बी नाहीत लोक. अशी ज्या आम्ही आहे ते ग्रुप पहिला काँग्रेसचा एक माणूस दुखावणार नाही. खरं तर पक्ष जर बाजूला ठेवायला गेलं तर माणूस म्हणून त्यांचं स्थान कसं होतं? पक्ष बाजूला ठेवला साहेब. आता जे भैया आहेत त्यांनी काही केलं, उडी घ्या म्हणले तर आम्ही आज घ्यायला तयार आहे. ते निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल. तुम्ही काय सांगाल, साहेबांचा जो काही स्वभाव होता, नेतृत्व त्यांचं कसं होतं असं तुम्हाला वाटतं?
खरोखरच साहेबांना जाऊन 1 वर्ष झालं, परंतु साहेब जाण्यानं जी आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची जी पोकळी निर्माण झाली, ती पोकळी उभ्या आयुष्यात भरून निघणार नाही. आणि साहेबांचं जे नातं होतं लहानापासून जे मोठ्यापर्यंत इतकं दृढ होतं की एकदा साहेबांच्या जवळ माणूस गेला तो साहेबांच्यापासून कधीही दूर गेला नाही. कारण बऱ्याचशाच विरोधकांनी जे कट्टर विरोधक होते त्यांना आम्ही घेऊन गेलो आणि त्यांना बरेच वर्ष आम्ही सांगत होतो की साहेब बाबा असा आहे, एकदा जाऊन बघा, साहेबांची काम करण्याची पद्धत बघा आमच्या साहेबांची. त्या लोकांना विरोधकांना आम्ही घेऊन गेलो आणि ज्यावेळी त्यांना घेऊन गेलो आणि त्यांची कामं जशी झाली त्यांच्यापेक्षा आमच्यापेक्षा त्यांची जवळीक वाढली आणि ते साहेबांच्या जवळ गेले. असं साहेबांचं एक वेगळं पूर्ण गल्लीपासून दिल्लीपर्यंत साहेबांचं जे गुण जे होतं सगळ्यात गुण मोठा प्रामाणिकपणा. आणि हा प्रामाणिकपणा गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठेही बघायला मिळणार नाही. आत्ताच काडशिंदेश्वर महाराजांनी सांगितलं की त्यांचा प्रामाणिकपणाबद्दल तडजोड नाही आणि त्यांनी कुठल्याही स्वार्थासाठी तडजोड केली नाही. त्यामुळं ते आजपर्यंत राजकारणात थोडेसे बॅकफूट आले, परंतु त्यांनी तडजोड कधीही केली नाही, कुणाशी गद्दारी केली नाही. गद्दारी त्यांना कधी आयुष्यात जमलीच नाही आणि गद्दारी करणाऱ्याला त्यांनी कधीही थारा दिला नाही. असे एकमेव नेतृत्व ज्या पद्धतीनं त्यांनी आपले पांढरे शुभ्र कपडे परिधान केले होते, त्यांचं मनही तसंच स्वच्छ होतं आणि खरोखर साक्षात पांडुरंग होता. आणि तो पांडुरंग आज निघून गेला. भयंकर वेदना होत आहे. खरं तर शेवटच्या घटकेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत PN साहेबांनी फक्त समाजसेवा आणि जनतेची सेवा, जनतेची कामं करण्याचा प्रयत्न केला. स्वतःकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, मात्र जनतेची सेवा केली. खरोखरच हे 100% खरं आहे. जनतेच्या सेवेसाठी संपूर्ण कुटुंबाकडं त्यांनी दुर्लक्ष केलं. कारण आज राहुल भैयांचं वय होतं, परंतु राहुल भैयांना त्यांनी राजकारणात आणलं नाही. कारण त्यांनी जनतेला आपला कार्यकर्ता कसं पुढं जाईल, आपल्या मुलापेक्षा आपला कार्यकर्ता कसा मोठा होईल आणि कार्यकर्त्याकडून कशी कामं करता येईल हे त्यांनी बघितलं. त्यामुळं त्यांचं खरोखरच कुटुंबावर 100% दुर्लक्ष झालं. त्यामुळंच राहुल भैयांना थोडंसं त्रास व्हायला लागला आणि तो त्रास आम्ही कार्यकर्ते कधीही कमी म्हणजे साहेबांच्याबरोबर जसं एकनिष्ठ राहिलो तसं राहुल भैया जे काय इथून पुढे निर्णय भविष्यात घेतील त्या निर्णयाशी अगदी आम्ही ठाम आहोत. याबद्दल शंका घेण्याची काय गरज नाही. साहेब काय सांगाल, साहेबांचे आणि तुमची जे संबंध होते तुमचे राजकीय असतील किंवा भावनिक असतील, कशा होते त्या प्रकारे? मी भगवान परीट माजी सभापती पंचायत समिती करवी. साहेबांनी मला 1997ला कुठेतरी पंचायत समितीतनं तिकीट दिलं आणि निवडून पण आणले. मी एक सामान्य समाजातला कार्यकर्ता. कॉलेजच्या जीवनापासून मी राजकारणात असताना आरक्षण आल्यानंतर मला पंचायत समितीला साहेबांनी उभा केला, निवडून आणला आणि तालुक्याचा सभापती बी केला. म्हणजे सामान्य जनतेला पदावर नेऊन ठेवण्याचं काम हे PN साहेबांसारखा नेता कोणताही करू शकत नाही, एवढं माझं ठाम मत आहे. आणि आता साहेब 1 वर्ष झालं आपल्यातनं निघून गेले, तर ते आमच्या मनामनात आहेत, करवीरच्या सगळ्या जनतेच्या मनात आहेत. आणि राहुल भैया आमच्यासाठी साहेबांनी जसं आम्हाला प्रेम दिलं तसं राहुल भैया देतील आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहू, एवढं मी या पुण्यतिथीने सांगू शकतो. साहेबांच्या संदर्भात जर म्हणायला गेलं तर PN साहेबांचं आणि तुमच्या संदर्भात एखादा वेगळा अनुभव, एक कोणती गोष्ट होती जी चांगली भावनिक ठरलेली आहे? आम्ही आता कुठल्याही कार्यकर्त्याचं काम असलं, गावातल्या लोकांचं काम असलं, पोलीस स्टेशनचं असो, कलेक्टर ऑफिसचं असो, कुठलंही असो, आम्ही साहेबापर्यंत जाऊ शकतो. साहेबांनी ते एक फोन मारला, एक फोन झाला की काम झालं असं समजायचं आणि व्हायचंच. ते आम्ही जाग्यावर तिथं जायच्या अगोदर ती अधिकारी लोक आमचं काम झाले, तुमचं हे घेऊन जावा असं सांगायचं. असं आम्हाला बऱ्याच ठिकाणी साहेबांचा अनुभव झाला. साहेब तुम्ही काय सांगाल, तुमच्यासोबत साहेबांची एखादी आठवण सांगायचं झालं तर साहेब म्हणजे आम्ही गेलो कधी तर तिथं आम्हाला गेल्यानंतर का आलाय असं विचारायचे आणि इथं का आलायचा, तुम्ही तिथे येऊन खर्च करण्यापेक्षा जाण्या येण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही तिथून जरी फोन केला तरी तुमचं काम झालं असं, तुम्ही इकडे यायची काही गरज नव्हती तरी पण तुम्ही का आला असं प्रत्येक वेळा सांगायचं. तुम्ही इकडे येऊ नको, आम्हाला फक्त एकदाच सांगी जावा, तिथनं फोन करा, फक्त तुमचं काय काम असेल ते सांगा, आम्ही ते काम करतो. साहेब काय वाटते, आज जर साहेब असते आणि त्यांच्याशी तुम्हाला संवाद साधायचा असता तर काय बोलला असता?
आता साहेबांच्याबद्दल बोलायचं म्हटलं की नाही, ते आम्हाला भावाप्रमाणे होते. त्यांच्यापाशी गेलं की ते काय नुसतं म्हणणार काय काम सांगा, काम सांगा म्हणण्यापेक्षा काम तिने आम्ही सांगितलं की मुळात आम्हाला कामं सांगावी वाटत नव्हती. का तर आमच्या बी असा एक शिक्का पडला आहे की हे पी एन साहेबांचं माणूस कुठल्या ऑफिसमध्ये ह्यात गेलं की ते म्हणाले साहेबांचं माणूस यांचं पहिलं काम करा. का तर परत फोन येणार आहे. त्याच्यापेक्षा म्हणजे आम्ही त्यांना मोठं भाऊ मानित होतो. राजकारण राहिलं बाजूला सगळं राहिलं आणि साहेब म्हणजेच आमचा पक्ष म्हणा किंवा त्यांच्या सांगतील तेव्हा आम्ही उडी घेणारी माणसं आहे. आम्ही काही गद्दार किंवा ते जसं प्रामाणिक आहे तसंच आम्ही प्रामाणिक आहे. राहुलभाईला बी आम्ही आता तेच बोललेलं आहे की तुम्ही जे निर्णय घेचला आम्ही पक्ष असून किंवा बाकीच काय असून दे तुम्ही सांगशीला त्या पाठीमागं आम्ही जिवंत आहे तोपर्यंत असणार. त्यात काही फरक पडणार नाही. काय सांगाल, आज साहेब जाऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि या काळामध्ये साहेबांच्या विचारांचा वारसा आहे तसाच आहे की त्यामध्ये बदल झाला आहे? साहेबांचा विचाराचा आहे तसंच आहे, पण भविष्यात त्यांच्या मुलासाठी जे काय आता योग्य वाटेल ते आम्ही आता त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार. साहेब म्हणून साहेबांचे माणसं आणि त्यांच्या मुलासाठी आम्ही कायम त्यांच्या पाठीशी अखंडपणे राहणार. साहेब म्हणून तुम्ही त्यांच्या मुलाच्या पाठीशी राहणारा हे गोष्ट जरी सोडली हां, तर साहेब यांचा एक तुमच्याशी संबंधित एखादा भावनिक क्षण असेल किंवा एखादी कोणती तरी गोष्ट घडली असेल ती कोणती असेल? साहेब म्हणजे बघितलं बाहेर अशी कामं प्रत्येकाचे बघितलं, अनुभव बघितलं की बाबा हे प्रत्यक्षात म्हणजे ऐकून गेल्यानंतर प्रत्यक्षात असं बघितलं तर बऱ्याच बाहेरच्या नेत्यांच्याकडे जे काम होत नव्हतं ते साहेबांच्या शब्दात फोनवर काम व्हायचं आणि ते अगदी सहज व्हायचं. तिथं विषय नाही, ते विषय नाही म्हणजे नादच नाही करायचा त्यावर. म्हणून ते आम्ही साहेब जाऊन 1 वर्ष झाला. आज आपण विविध सामाजिक उपक्रम साहेबांच्या जसा सामाजिक कार्याचा वारसा होता त्या आपण सामाजिक कार्याचा वारसा आपण पुढे नेतोय. साहेबांचे विचार, साहेबांचे आचार तुमच्या दृष्टीतून काय कसे होते? साहेबांच्या एकनिष्ठ, लबाडकी नाही, प्रामाणिकपणा. शब्द दिला तर त्यावेळेला आपलं नुकसान जरी झालं तर मागं बघणारा माणूस नव्हता आणि अशी माणसं कमी आहेत आता सध्या. म्हणून साहेब हे साहेबच राहणार कायम आणि पेन साहेब किती होतील पण पेन साहेबासारखा दुसरा माणूस होणार नाही. मित्रा, तू काय सांगशील? तू एक तरुण आहेस, काय वाटतं तुला साहेबांबद्दल? तुझे काय अनुभव आहेत? आता साहेबांना जाऊन जवळपास आता 1 वर्ष होत आहे, पण साहेबांच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कुणीही भरून काढू शकत नाही. पण आम्ही कार्यकर्ते म्हणून राहुल भैया आणि राजेश पाटील दादा यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार आहे. कारण की त्यांना आता आमची गरज आहे. कारण की ज्यावेळी साहेब ज्यावेळी आजारी होते त्यावेळी त्यांना सपोर्ट देण्याचं काम, त्यांना सांभाळायचं काम ह्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलं होतं. आणि असंच आम्ही राजीभाई आणि राहुल पाटील दादा भैया ह्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू. खरं तर शेवटच्या श्वासापर्यंत साहेबांनी फक्त जनसेवा केलेली आहे. आता आपण बघतोय की लोकसभा निवडणुका होत्या. या लोकसभा मतदारसंघामध्ये एक चांगला माणूस असावा अशी त्यांची साहेबांची इच्छा होती आणि साहेबांनी ते करूनही दाखवलं. मात्र स्वतःकडं साहेबांनी अतिशय गंभीरपणे त्यांनी दुर्लक्ष केल्याचं आता स्वामींनी पण सांगितलेलं आहे. काय सांगाल तुम्ही? आम्ही ज्या वेळेला आम्ही पाठीमागे म्हणजे 5-10 वर्षापाठीमागं आम्ही म्हणतो जिल्हा परिषदला राहुल भैयांना उभा करा किंवा दूध संघाला उभा करा. अरे वेळ लागले का तुम्हाला म्हणायचे? माणसं उद्या काय म्हणतील? अजिबात तेसलं काय बोलायचं नाही. शेवटच्या घटकेला पाठीमागच्या इलेक्शनला आम्ही म्हणजे विनंती करायसाठी गेलो की तुम्ही आज दूध संघात राहुल भैयांना घ्या म्हणून. अजिबात इथून उठून जायचं म्हणजे माझ्याकरता मीच राहणार आणि मी आहे तोपर्यंत पोरासनी त्यात उतरणार नाही. का आम्ही विचारलं का तर आमचा काही विरोध आहे का? तुमचा विरोध नाही, पण बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. माझ्या पोरासनी त्यात उतरणार नाही. आणि साहेबांनी ती मोठी चूक केली की मुलासनी त्यात उतरलं नाही. वेळेत उतरलं असतं तर आज भया छड्डू मारून उभा राहिला असता, आम्ही कमी पडलो नसतो. पण ही चूक झाली, आम्हाला बोलायचं नाही. साहेब आमच्यासाठी दैवत होतं आणि ते आमचे दैवत हे दैवतच असतात. आजपर्यंत आम्ही कुठल्या गोष्टीसाठी साहेबांच्याकडे गेलो आहे आणि ते आमचं काम झालं नाही असं कधीच नाही. आणि साहेब अचानक गेले नाही. या कार्यकर्त्यांसाठी
लई मोठा आमचा वारसा गेला सगळं साहेबांच्यामुळे आमचं. आता हाच साहेबांचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. कसं वाटतं काय म्हणतात? आता जे काय निर्णय होईल, राहुल भैया असते, राजेश दादा असतात, जो काय निर्णय घेतील त्यासाठी आम्ही कार्यकर्ते 100% त्यांच्या मागं ठामपणे असणार. साहेबांची एक जी काम करण्याची पद्धत होती ती आता जनतेला म्हणजे जी साहेब गेल्यामुळे जी उणीव निर्माण झाली आहे ती आत्ता जनतेला समजून आली की साहेब असं तरी असं कुठलंही काम आम्ही सहजासहजी जे करत होतो ते आता साहेबांच्या या जाण्यामुळं ती उणीव कोणीही भरून काढू शकत नाही असं एक माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला वाटतं. आणि साहेबांचं जे काँग्रेसवर जे प्रेम होतं ते इथून पुढं कुठल्याही नेत्याचं किंवा इथून मागेही राहिलं नाही. आणि साहेबांच्या जाण्यामुळं जी पोकळी निर्माण झाली ही कधीही भरून निघण्यासारखी नाही, तसं फार वाईट वाटतं. साहेबांनी आपल्या आजारी असताना देखील साहेबांनी जनतेची सेवा केलेली आहे. आपल्याकडं दुर्लक्ष केलं आहे, काय वाटतं तुम्हाला? होय, तसं साहेबांनी आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्षच करून जनतेचीच कसली जे शाहू महाराजांच्या प्रचारामध्ये जे स्वतःला झोकून दिलं आणि त्या प्रचाराचाच जो साहेबांना जो त्रास झाला त्याचाच परिणाम साहेबांच्या प्रकृतीवर झाला आणि साहेब आमच्यातून निघून गेले. फार दुःख वाटतं. साहेबांचं तसं एक वेळ गावात सभा होती म्हणजे खासदारकीच्या लोकसभेच्या इलेक्शनला, आणि ज्यावेळी साहेब आला त्यावेळी आमची वडील इथे साईडला होते. वडिलांच्या पायाला लागलेलं होतं. म्हणजे स्टेजवर बाजीराव दत्तू पाटील नाव त्यांचा मी चिरंजीव, आणि ते स्टेजवर चढता येत नव्हतं. तर साहेबांनी काही त्यांचं म्हणजे हे लक्ष गेल्या साहेबांनी ती हातात हात घालून त्याने आपल्या आधी स्टेजवर आपण स्वतः बसवून ती सभा तिथून पुढं चालू केली. किंवा माझ्या ह्याच्या जीवनातला मोठा प्रसंग आणि सामान्य लोकांनी मान सन्मान आणि प्रामाणिकपणे वाढणारा एक नेता आमचे PN साहेब असे होते. लोकांशी असलेले जे काही नातेसंबंध असतील, साहेबांची जी काही जवळीकता होती ती कशी होती त्यावेळेला? साहेबांचं एक असं होतं की साहेबांनी कुठल्याही म्हणजे काही कामानिमित्त जरी भेटायला गेलं आणि काहीतरी काम जर घेऊन गेलं काय असेल तर ते साहेबांचा एक प्रामाणिकपणा असा होता की जर ते काम व्हीत असेल तर होतेच म्हणून सांगणार, व्हीत नसेल तर नाही म्हणून सांगणार. ही एक साहेबांची चांगली हे होती जनतेसमोर. दादा तुम्ही काय सांगाल साहेबांसोबतची तुमची एखादी आठवण? आता तसं सांगायचं झालं तर साहेबांच्या विषयी आठवण, आता साहेबांनी कोणतेही काम हातात घेतलं तर आमचं आता मी गेलो कुठल्याही कामासंदर्भात तर साधा एक फोन केला तर त्यांच्यामुळे काम आमचे झालेले आहे. तसं साहेबांच्या जाण्यानं फार मोठं आमच्या तालुक्याचं पूर्ण मतदारसंघाचं नुकसान झालं आहे. तसंच आता ती उणीव भासतीच आम्हाला, प्रत्येक घर गोष्टीला उणीव भासते. कारण जे साहेबांच्यावर प्रेम करणारी जनता आहे त्यांच्या प्रत्येकाला ती आठवणीत राहतात. हर घडीला साहेबांच्या आठवणीत आम्हाला बोलत आहे. तुम्ही आणि साहेब कसे संबंध होते तुमचे? साहेबाचे आणि आमचे संबंध म्हणले तर एक वडीलधारे म्हणून आमच्या सगळं वागिते. वयात मी मोठा साहेबाच्यापेक्षा, आणि त्यांचा स्वभाव एवढं मला म्हणायचे तुम्ही मला हार घालायचा नाही, मी तुम्हाला हार घालणार कुठल्याही गोष्टी झाला असा त्या साहेबांचा स्वभाव होता. प्रेमळपणा आणि असा साहेबांचा स्वभाव माझ्या आयुष्यात मी म्हणजे पहिल्याच्यानं साहेबांची हे झाल्यापासून बघितलं. आणि इथून पुढं या स्वभावाची माणसं तयार झाली पाहिजे, मग ती कुणी असू दे. त्याशिवाय मनुष्यबळ आणि प्रेमाचं नातं या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार अशी माझी इच्छा आहे. आणि प्रेमसाहेब हे एक माणूस असा होता त्यांच्यामध्ये रागही कधी नव्हता. आणि आम्हाला म्हणायचं राग केला की आपण रागाचा शत्रू बनतोय अशा पद्धतीनं त्यांचं वागणूक होतं. आणि ते वागणूक त्यांचं बोलणं त्यांची आठवण जसा राम आणि लक्ष्मणाच्या छातीमध्ये मारुती होती तसं साहेब नेहमी आमच्या छातीमध्ये आम्ही रात्रंदिवस त्याच्या छातीमध्ये आहे. नक्कीच साहेब, पण शेवटच्या श्वासापर्यंत साहेबांनी फक्त जनतेची सेवा केली. तुम्ही ज्याप्रमाणे त्यांचा स्वभाव सांगितला तो स्वभाव त्यांचा शेवटपर्यंत होता. त्यांनी स्वतःकडे दुर्लक्ष केलं असं म्हटलं जातं. हो, दुर्लक्षच केलं. फक्त आपलं कार्यकर्ते हे त्यांच्या डोक्यात कधी जास्त महत्त्व होतं. कार्यकर्त्याच नाही, आपल्या माणसाच नाही. आणि आपल्या माणसाला कुठेही कुठल्या प्रकारचा काही अडचणी आल्या का त्रास झाला तर त्या अंगावर घेऊन स्वतः त्या आपल्या कार्यकर्त्याच्या सर्व जीवनाशी झगडत राहायचे.
असा साहेबांचा स्वभाव होता. आज जर साहेब असते आणि तुम्हाला त्यांच्याशी गप्पा मारायला वेळ मिळाला असता तर तुम्ही साहेबांशी काय बोलला असता? आज जर साहेबाचे असते गप्पा माराय तर आमचं नशीब म्हणून आज साहेब आम्हाला नशीब बरोबर नाही आहे म्हणून साहेब सोडून गेले म्हणून आम्हाला आज तरी त्यांची फार आठवण आहे. आज आणि कधीही झालं तर साहेब आमच्या हृदयातनं बाजूला त्यांचा आत्मा आपल्या कार्यकर्त्यांच्या हृदयामधनं काही फिरत नाही काळ्या दगडावर लिहिले का. आम्ही गेल्या आता 4 ते 5 वर्ष झालं रक्तदान शिबिर असेल किंवा झाडे जागवा झाडे लावा म्हणजे वृक्षारोपणचा कार्यक्रम असेल तर आम्ही सातत्याने 4-5 वर्ष झालं मी राबवतो आहे. आणि साहेबांची सुद्धा तशी शिकवण होती की गरजू लोकांना रक्तपुरवठा झाला पाहिजे. जे आपल्या CPRमध्ये असतील किंवा वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण असतील अशा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये रक्तपुरवठा व्हावा किंवा रक्त कमी पडेल तर तिथं त्या लोकांना मदत व्हावी ह्या उद्देशानं बऱ्याच वर्षापासून साहेबसुद्धा सर्वांना प्रोत्साहन द्यायचे की रक्तदान शिबिर घ्या किंवा झाडे जागवा झाडे लावा वृक्षारोपणचा कार्यक्रम असेल तर साहेबांनी प्रत्येक वेळी आम्हाला अशा कार्यक्रमाला सपोर्ट केलेला आहे. तुमच्या आणि साहेबांच्या कार्यकाळामध्ये जे तुमचे संबंध होते एक चांगले रिलेशन जे होते त्या रिलेशनमधलं एक गोष्ट कोणती की तुमची कायम लक्षात ठेवली? तसं पाहिलं मी 2003-2004 साली मी पुण्यातील नामवंत कंपनी जी आहे टाटा मोटर्स तर त्या टाटा मोटर्समध्ये मी युनियनचा अध्यक्ष होतो. तर त्यावेळी सतत साहेब मला फोन करायचे की काहीतरी टाटा साहेबांची आपण चर्चा करून आपल्या भागात आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एखादा उद्योग आणता येईल का त्यासाठी साहेबांचा सतत पाठपुरावा असायचा. ते मला एक कायम वाटायचं की बाबा कारण आपल्या जिल्ह्यातले जे मोठ्या संस्था आहेत दूध संघ असेल किंवा कारखाने असतील त्या कारखान्यामध्ये आणि दूध संघामध्ये सुद्धा काय एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही. 12 आणि 15 हजारावरती आपली मुलं कामं करतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना जी शिकलेली लोक आहेत शिकलेली मुलं आहेत मुले असतील तर ह्यांना कुठेतरी चांगल्या पद्धतीचा रोजगार मिळावा यासाठी साहेब कायम पाठपुरावा करायचे हे माझ्या कायम लक्षात राहतं. आज साहेब जाऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि आत्ता तुमच्या काय भावना? तसं पाहिलं तर साहेबांना जाऊन 1 वर्ष झालं परंतु जो आघात आमच्यावर झाला आहे तो खरोखर न भरून निघण्याजोगा आहे. साहेब असताना आणि साहेब नसताना ज्या गोष्टी आम्हाला साहेब असताना मदत व्हायची साधं एखाद्या पोलिसांनी जरी एखाद्या आमच्या कुठला विद्यार्थी असेल किंवा एखादा तरुण कामगार असेल किंवा तरुण विद्यार्थी असेल त्यांना कुठेही एखाद्या पोलिसांनी जरी अडवलं तर साहेबांना लगेच 2 मिनिटात फोन असायचा आणि साहेबांना फोन केल्यानंतर साहेब तो फोन कोणाचाही असू दे साहेब लगेच फोन रिसिव्ह करून तिथल्या तिथं ते प्रकरण मिटवायचे. आता अशी कित्येक प्रकरण की हॉस्पिटलमध्ये असतील किंवा एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडे असेल तहसीलदार कार्यालयात असेल किंवा कलेक्टर ऑफिसला असेल कोणाचे काय काम पडलं तर पूर्वी साहेब तिथं जातीनं आमचं काम हे करायचे. आता निश्चितच आम्हाला सगळ्यांना आपल्या सर्व शेतकरी बांधवांना त्याची मोठी पोकळी आम्हाला या ठिकाणी न भरून जोडण्याजोगी आहे. एक कार्यकर्ता म्हणून साहेबांचा जो वारसा होता विचारांचा वारसा असेल सामाजिक कार्याचा वारसा असेल आपण कार्यकर्ता म्हणून पुढे नेत आहे का? हो 100%. कारण साहेबांच्या माघारी राहुल भाईंनी जी जबाबदारी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची घेतलेली आहे जे खरोखर समाजसेवेमध्ये स्वतःला झुकून देणारे कार्यकर्ते आहेत अशा कार्यकर्त्यांनी साहेबांचा वारसा पुढे नेण्यासाठी राहुल भाईंनी सुद्धा आम्हाला भरपूर मदत करतात आणि प्रत्येक वेळी राहुल भाईंचं मार्गदर्शन आम्हाला हे असतं. साहेब म्हणजे एक दैवत होतं आणि साहेबांच्या कामाच्या बाबतीत जर म्हणलं माझे स्वतः वैयक्तिक किंवा मी गावचे सरपंच आहे लोकनीत सरपंच मासारडी तर कुठलीही काम असं की आम्हाला जरी भेटायला गेलो तर भेटायची काही गरज नाही म्हणायची फक्त फोनवरनं सांगा आणि काम फोनवरनं एकदम परफेक्ट एकदम. मग पोलीस स्टेशन असेल जिल्हा परिषद असेल मार्केट कमिटी असेल दूध संघ असो कुठलंही काम असू दे आणि सामाजिकही कार्यक्रम असू दे एकदम अगदी करेक्ट म्हणजे करेक्ट आणि ती राहुल भैया उकळी भरून काढतील असं आम्हाला वाटतं. साहेबांचा स्वभाव म्हणजे अगदी मन मिळावं माणूस आजपर्यंत असं नेता होणे नाही. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं दैवतच म्हणावे आणि कामाच्या बाबतीत एकदम चांगलं आहे निर्णय चांगलं आणि कोणीही जाऊ दे त्याचं काम हे 100% होणारच असं त्याची ख्याती होती.
100% काम होणार मान्य आहे. बरोबर. ह्या सगळ्या व्यापामध्ये साहेबांनी स्वतःकडे दुर्लक्ष केलं म्हणून ते आज आपल्यामधून निघून गेलं. हे अगदी वस्तुस्थिती आहे. कारण थोडंफार त्यांनी दुर्लक्ष केलंच आहे. त्याचं आम्हाला सगळ्यांना खंत वाटते. जरा लक्ष द्यायला पाहिजे होतं पण दिलं नाही त्यांनी. असो ते आता नियतीला मान्य नसल्यामुळं काय आपण करू शकत. पण आपल्यास कायम हृदयात राहतील सर्व कार्यकर्ते. असे त्याच्या सगळ्यांच्या हृदयात आहेतच. काय सांगाल तुमच्या दृष्टीतनं साहेब माणूस म्हणून कसे होते? साहेब माणूस म्हणून निश्चितच एक म्हणजे असा देव माणूस म्हणायला काही हरकत नाही. माझ्या आयुष्यातली एक साहेबांच्याबद्दलची एक म्हणजे एक आठवण सांगतो. 2009च्या वेळेस आमच्या शेतात म्हणजे नदीपासून शेतापर्यंत पाईपलाईन घालायला चालू होतं. सर पाटबंधाराचा पुरावा भेटला म्हणजे आपला जेव्हा हे असते पाटबंधारे काटायचा जो हे ते भेटला. फक्त लाईट बोर्डाचा भेटत नव्हता. मग आम्ही भरपूर नेत्यांच्याकडे गेलो. म्हणजे त्यांनी पाठपुरावा केला पण ते काय भेटत नव्हतं. मग शेवटी आम्ही पी एन साहेबांच्याकडे माझे वडील पी एन साहेबांच्याकडे गेले. तर विचारलं बाबा काय काम आहे तुमचं. तर साहेबांना सांगितलं की असं लाईन घालून सगळे झाले आणि फक्त लाईट बोर्डाचा पाणी हे आपल्याला पुरावा हे भेटत नाही. भेटत नसल्यामुळे त्यांनी साहेबांनी फोन केला. फोन केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला परमिशन भेटली. लगेच आमचं पाणी शेताची म्हणजे चालू झालं लगेच. तर ती एक म्हणजे ज्या वेळेस मी आता नदीवर मोटर चालू करायला जाईल त्यावेळेस मला साहेबांची आठवण 100% येतेच. आणि ती एक अविस्मरणीय क्षणच आहे माझ्या आयुष्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साहेब म्हणजे कोणताही माणूस असतो तो या पक्षाचा किंवा त्या पक्षाचा असं काही साहेब कधीच भेदभाव करत नव्हते. गेल्यानंतर त्याचं काम करणारे निश्चितच होते. तर आपण पाहिलं की दिवंगत आमदार स्वर्गीय PN पाटील साहेब यांनी आपल्या कर्तृत्ववान शैलीमुळं सामाजिक कार्यामुळं त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते नागरिकांच्या ग्रामस्थांच्या मनामध्ये एक अढळ स्थान निर्माण केलेलं आहे. आणि त्याच प्रतिक्रिया या काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. जर साहेब कोणतंही काम घेऊन जावा, साहेबांनी एक फोन केला किंवा होणार तर होणार नाही तर नाही, पण ते काम केल्याशिवाय साहेब गप्प बसत नव्हते आणि तात्काळ त्याची अंमलबजावणी करायचे. आणि असा माणूस, असा आमचा नेता, आमचं दैवत आमच्यातून हरवलं आहे. एक भली मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा, त्यांच्या विचाराचा वारसा असाच पुढं नेण्याचा निर्धार जो आहे या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारीकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.